हे आम्ही सत्य काम करणारे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम्ही जनतेचा विश्वासघात कधीच आम्ही करत नाही, हे याचा मी निषेध करतो। म्हणून ही आदित्य साहेबांनी जो विडा उचललेला आहे मुंबईचा, ते खरं म्हणजे आता लोकांना समजून चुकलं आहे। म्हणून जेव्हा हे निवडणुका लावतील तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा महापौर बसल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या माध्यमातून मी आता सांगू इच्छितो की काही झालं तरी हे अपात्र आहेत, होणार आहे, त्याचा प्रश्न राहिला बाजूला, परंतु अशी सेटिंग मी माझ्या जन्मापासून ते आजपर्यंत जे हे महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे, हे आजपर्यंत मी असं कधीच हे राजकीय राजकारण कधीच पाहिलं नाही। कारण की हे जे आपले दिल्लीमध्ये केंद्रामध्ये जे बसलेले आहेत त्या लोकांनी सर्व आपल्या यंत्रणा आपल्या हातामध्ये घेतलेल्या आहेत। म्हणजे विरोधक असतील त्यांना कुठल्या ना कुठला धाक दाखवून, मग मला एक तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की ज्या ईडी किंवा सीआयडी किंवा आयटी ज्या संस्था आहेत त्या फक्त आणि फक्त विरोधकावरच का कारवाई करतात? त्यांच्या पक्षाच्या ज्या आमदार मंत्री खासदार आहेत त्यांच्यावर का होत नाही, हा देखील मला तुमच्या माध्यमातून त्यांना प्रश्न आहे। म्हणून हा दाब दबाव यंत्र तंत्र सगळं वापरून ते लोक कुठल्या प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांना दाबवण्याचा प्रयत्न करतात, आमिष दाखवतात, नाहीतर जर नाही काम केलं तर त्यांचे जुने रेकॉर्ड काढतात, त्यांचा इन्कम सोर्स काय तो काढतात आणि तो बंद करतात, आणि जेणेकरून हे जर त्यांचं बंद केलं तर ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील। पण असा किती दबाव तंत्र त्यांनी टाकलं आणि कितीही काही केलं तरी ते जे आमचे कार्यकर्ते आता जे एकनिष्ठेने राहत आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मापर्यंत पाठीशी राहतील एवढा मला आत्मविश्वास आहे। जिंदाबाद।